पूर्व वैमनस्यातून एका 22 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळमधून समोर आली. यवतमाळच्या संकटमोचन रोडवर ही घटना घडली. सूरज घटाळे असं मृतकाचं नाव आहे. युवकाच्या या खुनाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 72 तासात 2 युवकाच्या हत्या झाल्यानं यवतमाळ शहर चांगलंच हादरलं. सूरजवर तिघांनी चाकूने वार केली. यामध्ये सूरजच्या शरीराची अक्षरशः चाळणी झाली. सूरज रक्ताच्या झारोळ्यात पडून असताना त्याचा मित्र व कुटुंबियांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने तसेच अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेश रणधीर हे घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनेतील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामध्ये 2 आरोपी हे अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. सूरज हा यवतमाळ नगर परिषदेच्या घंटा गाडीवर काम करीत होता. घंटा गाडीत जमा होणाऱ्या कचऱ्यातून मिळणाऱ्या तांब्याच्या तारा विक्रीवरून काही दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि याचाच राग धरून तिघांनी मिळून सूरजला संपवलं.